नमस्कार मित्रांनो, मी आपला कृषी केंद्रवाला। यंदा अल्निनोमुळे पाण्याचं पातळी खूप खाली गेली आहे। त्यामुळे यंदा कचऱ्याच्या तापमान खूप वाढणार आहे। त्याकरिता आपण आणले आहे पेंडा मिथ्रिन। भरपूरशा कंपनीचे टाटा कंपनीचं आपल्याकडे कोरोमंडल कंपनीचं आहे। ते काय करतात, तुम्ही स्प्रे घ्या त्याचा एकरी 700 ml त्याचा स्प्रे आहे। एकरी 700 ml तिथे पडायला पाहिजे। तुम्ही 8 पंप करा किंवा 10 पंप करा। जसं तुम्ही 8 किंवा 10 पंप केलं त्याच्यामध्ये काय करणार, ते जे तण आलेलं आहे ते तर नाही मारणार। त्याकरिता तुम्हाला एक अलग ग्लायकोसेट किंवा कोणतं पण टाकता येते। त्याकरिता आपण 700 ml प्रति एकर घेतलं तर मग ते काय करणार आहे, 20 ते 25 दिवस कचरा येऊ देत नाही। तुम्ही धानामध्ये टाकू शकता। जे कोणी फेकू दान करतात त्याच्यामध्ये आज तुम्ही फेकू दान केली, त्याच्यामध्ये आपण एक 700 ml ची बॉटल युरियाला लावून तुम्ही तिथे टाकून द्या। त्या दिवशी टाका किंवा दुसऱ्या दिवशी टाका, 48 घंट्याच्या आतमध्ये टाकावं लागतं। त्यामुळे काय होणार, आपला कचरा कमी येणार, कचऱ्याला ताण कमी राहणार। हे असं प्रोडक्ट आहे आपलं पेंडा मिथ्रिन। सगळे यूज करा। तुम्ही पराठीवर सुद्धा यूज करू शकता। पराठीवर आपण बेडवर सुद्धा मारू शकतो। कारणास आपण जसं पराठी लावली, पराठी लावल्यानंतर तुम्ही 48 घंट्याच्या आतमध्ये तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकता। नाही आपण यूज केलं तर मग काय होणार, आपण यूज नाही केलं तर काय होणार, आपण जसं पराठी मोठी झाली त्यानंतर आपण कोणता मग ग्लायकोसेट यूज करतो, तर त्यामुळे ग्लायकोसेटमुळे पराठीला ताण येते किंवा पराठी मरू शकते। आपण अगोदर पेंडा मिथ्रिन जे यूज केलं तर तसा काही होत नाही। 20 ते 25 दिवसामध्ये तुमच्या पराठी झाड मोठा होऊन जाते। त्याकरिता तुम्ही पेंडा मिथ्रिन यूज करा, कचरा काही येत नाही, असं मी सगळ्या कास्तकारांना आग्रहाची विनंती करते। धन्यवाद।